ते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडत्यांना श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला वाटत असेल आता किचनवर एवढा पसारा कसला, तर आज मस्त सोयाबीन चिल्ली करण्याचा बेत केलाय। तर हा आहे इव्हिनिंगचा टायमिंग, म्हणजे संध्याकाळचे वाजले असेल तर 5 किंवा 6 याच्यामधला हा टायमिंग आहे। म्हणजे 5:30 पावणे 6 वाजले असतील आणि मिस्टर वगैरे घरीच होते। तर मस्त सगळ्यांना सोयाबीन चिल्ली खाऊ वाटली, तर मग म्हटलं चला करूयात। तर इथं मस्त सोयाबीन घेऊन घेतलेले आहेत मी आणि ते पाण्यातून काढून घेतलेले आहेत, गरम पाण्यातून, म्हणजे कसं मऊ एकदम मऊ होतील। आणि खूप गरम होते, मी पिळायला घेतले। तर सोयाबीन चिल्लीला कसं थोडं पाणी वगैरे म्हणजे असं काढूनच हे करावं लागतं, त्याच्यासाठी मी पाणी काढत होते। तर खूप असं मध्ये त्यांच्या गरम पाणी होतं, तर त्याच्यावर थोडं मी माठातलं जे गार पाणी आहे ना ते टाकलं, तेव्हा ते मला पिळता आले नाही, तर खूप असे गरम लागत होते। आणि घरी सगळेजण असले का मग संध्याकाळी चहाच्या वेळेस काहीतरी नाश्त्याला लागतंच, कारण दिवसभर म्हणजे असं दिवसभरातून भूक लागतेच, कारण उन्हाळ्याचे दिवस खूप मोठे असतात आणि दिवसभर काही ना काही दुपारी जर जेवण केलं तर मग नंतर जेवण करूशी वाटत नाही, नुसतं पाणी प्यावंसं वाटतं। मग परत संध्याकाळी असं नाश्ता वगैरेला काही असायला पाहिजे असं वाटत असतं। तर म्हणून मग सोयाबीन चिल्ली म्हणजे करायची होती मला, पण मग संध्याकाळीच केली। मग म्हटलं नाश्ता होऊन जाईल सगळ्यांचा। आणि इथं सोयाबीन चिल्ली आहे ना, मी त्याच्यात आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकते। मला आहे ना तो दुसरा मसाला भेटतो रेडीमेड डायरेक्ट, तो टाकायचा होता, पण तो काही भेटलाच नाही मार्केटमध्ये। तर कॉर्नफ्लॉवर आणलेलं होतं, कॉर्नफ्लॉवरचं पण चांगलं राहतं, पण त्याच्यात कसं काहीच नाही टाकायचं, फक्त मसाला जरी टाकला ना तरी होतं। पण बघू नेक्स्ट टाइम मी तो मसाला आणणार आहे। ह्यावेळेस आहे ना मी थोडं म्हणजे त्याच्याने काय होतं, त्या मसाल्याने रंग खूप असा लाल येतो, सोयाबीन चिल्ली आपली एकदम अशी लाल भडक होते त्यासाठी। पण कॉर्नफ्लॉवरचं कसं मग लाल होत नाही, त्यासाठी मी काय केलं, थोडंसं कॉर्नफ्लॉवर वगैरे तर टाकलंच, पण नंतर आहे ना थोडा मी कलर पण घेतला लाल, कारण कसं सोयाबीन चिल्ली जर म्हणजे टेस्ट किती पण नसली पण त्याला कलर दिसला नाही का मग कसं तरीच वाटतं त्याच्यासाठी मी थोडं लाल कलरसुद्धा घेतलेला आहे त्याच्यात, म्हणजे कसं एकदम छान असं लाल दिसतात सोयाबीन। तर इथं आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकून मी मस्त तळून घेत आहे, थोडे थोडेच तळत आहे, कारण एकत्र जर सगळे टाकले ना ते तर खूप असं एकमेकाला चिटकून बसतात आणि व्यवस्थित असं फ्राय होत नाही, म्हणून एक एक टाकून हे करत होते मी, थोडे थोडे। आणि थोडी क्वांटिटी जास्तच होती म्हणून जास्त वेळ लागला मला करायला, कारण कसं आम्ही 5-7 लोक होतो, 2-3 जणांसाठी करायची असली तर ते बरं पडतं, लवकर होती आणि टेस्टीसुद्धा होती, म्हणजे ही सुद्धा टेस्टी झालेली होती, खूप छान झाली होती सोयाबीन चिल्ली, सगळ्यांनी आवडीने खाल्ली। पण कमी करायचं म्हणलं की मग हे तळायला वगैरे जास्त वेळ लागत नाही, एवढंच क्वांटिटी जास्त होती म्हणून तळायला खूप वेळ गेला, म्हणजे ते कसं थोडं तळ आपलं म्हणजे थोडी छोटी कढई असते आणि त्याच्यात मग एवढं सगळं टाकायला जमत नाही, म्हणून थोडं तळावं लागतं, त्याच्यात थोडा वेळ जातो, बस एवढंच, बाकी काही नाही। आणि हे जे बॉल होते ना म्हणजे सोयाबीन, तर ते सॉसमध्ये न टाकताच जे मी तळलेले फ्राय केलेले तेच एवढे खूप छान लागत होते ना खायला, तर सगळेजण येऊन तेच खात होते। सोयाबीन चिल्ली करेपर्यंत कोणाला हेच नव्हतं, सगळेजण म्हणजे मी पेस्ट वगैरे लसूण पेस्ट वगैरे टाकलेले, तर त्याच्यानेच एवढं स्वादिष्ट लागत होते ना, तर खूप छान, मला सुद्धा आवडले। तर मी फक्त हे अशा खाण्यासाठी करल नंतर, सोयाबीन चिल्ली न करता, पण आता करायची होती मला। तर इथं शिमला मिरची आहे ना मी एक कट करून घेतली, म्हणजे जेवढी लागेल तेवढी बारीक कट करून घेतले पीस, कांदासुद्धा कापून घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा असं बारीक काप करून घेतलेले आहे, ठेचून नाही घेतला, बारीक काप करून घेतले, छान लागतो तसा। आणि दुसरं काही मी टाकणार नाही, कोबी वगैरे काय अवेलेबल नव्हती घरात म्हणून काही ते टाकले नाही, फक्त जे होतं त्याच्यात मी केली आहे, हेच पाहिजे तेच पाहिजे, म्हणजे जेवढं सामान लागतं सॉस वगैरे होतं, पण मग व्हेजिटेबल्स नव्हते तेवढे टाकायचे तेवढे, मग फक्त आपला कांदा आणि शिमला जरी राहिली तरी होतं सोयाबीन चिल्लीला। आणि पहिली गोष्ट, सोयाबीन चिल्ली खूप हा म्हणजे पदार्थ मला खूप आवडतो, म्हणजे जेव्हा मला भूक जरी नसली ना तरी मी ते खाऊ शकते, जेवण केल्यानंतरनं सुद्धा मला एवढी आवडते। तर आत्तापर्यंत म्हणजे जास्त करून आम्ही जेव्हा जातो कुठं फिरायला तेव्हाच खातो,
पण ह्यावेळेस घरी बनवली. ह्यावेळेस म्हणजे याच्या आधी पण बनवली आहे, पण जास्त करून बनवत नाही मी घरात. तर आज हा योग आला होता लई दिवसातून, तर बनवायला घेतली. तर इथं त्याच्यात मी आहे ना फ्राय करून घेतलं, कांदा शिमला मिरची तेलात फ्राय करून घेतली फुल गॅसवर. आणि हे चायनीज पदार्थ आहे ना फुल गॅसवरच फ्राय करायचे, तेव्हाच त्यांना टेस्ट येते. आणि त्याच्यात मी थोडासा सोया सॉस, थोडा चिल्ली सॉस, ग्रीन चिल्ली सॉस आणि थोडा टोमॅटो सॉस टाकला. आणि त्याच्यानंतर मंचुरियन मसाला भेटत असतो, जेव्हा आपण मंचुरियन करतो ना त्याच्यात टाकतं ते मंचुरियन मसाला, तर तो मी मिक्स करून टाकून दिलेला आहे. आणि थोडं व्हिनेगरसुद्धा 1 चम्मचभर टाकलेलं आहे त्याच्यात. आणि जेवढा सॉस लागेल आम्हाला चवीनुसार तेवढं सॉस टाकून घेतलेला आहे. सॉस टाकून घेतलेला आहे. त्यानंतर जे सोयाबीन आहेत ते सगळे मी त्याच्यात टाकून घेतले. तर खूप छान टेस्टी झाली होती बरं का सोयाबीन चिल्ली. कढई थोडी लहान पडली, मला असं वाटतं कढई थोडी मोठी पाहिजे होती. तर त्याच्यात मस्त अजून मला जे आहे ना कोणाला म्हणजे आता घरात असं थोडंसं कोरडीच आवडते म्हणून मी तशी केली. पण मला आहे ना खूप असं मसालेदार असं आपण अशी ओली असते ना तशी आवडते मला, घरात अशी आवडते सगळ्यांना, म्हणून मी अशीच केली थोडीशी कोरडी. आणि सगळ्यांना इथं मी सेम करून देत आहे प्लेट्समध्ये. 5-6 जण आहोत आम्ही, तर सगळ्यांना बरोबर आली ती प्लेटभर. सगळ्यांनी मस्त खाल्ली एन्जॉय करत घरीच. संध्याकाळचा टायमिंग होता तर खूप छान मज्जा आली. सगळ्यांनी सोबत बसून खाल्लं. तर काही बनवलं ना तर सगळे असं सोबत बसून सगळ्यांनी जर खाल्लं ना तो म्हणजे आनंदच वेगळा असतो खरंच. म्हणजे कसं झालं कसं नाही, कसं होणार कसं नाही तो विचार करण्यापेक्षा जे सगळेजण बसून खाऊन छानपैकी गप्पा गोष्टी करून खातो ना त्याच्यात आनंदच वेगळा असतो. आणि त्यानंतर बघू शकता किचनवर किती पसारा झालेला आहे. सोयाबीन चिल्ली केली पण खूप असा पसारा झाला. एक होतं काही जर आपण केलं नवीन पदार्थ जर केला, रोजच्या स्वयंपाकाची कशी आपल्याला सवय पडलेली असते की बाबा एवढा स्वयंपाक करून लगेच आवरायचं आणि आपला तो हात बसून गेलेला असतो. स्वयंपाक करायच्या वेळेसच आपले कामं पण करत असतो आपण किचनची, हे आवर ते आवर. पण जर कधी काही नवीन पदार्थ बनवायला जर घेतला ना तर त्याच्यात खूप वेळसुद्धा जातो आणि म्हणजे पसारासुद्धा खूप होतो किचनवर. म्हणून ते बनवून मग नंतर परत आपल्याला पसारा आवरायला लागतो. किचन फुल भरून गेलेला असतो. कोणाचं मला माहिती नाही पण माझं तर तसंच होतं. आणि संध्याकाळी बघा सोयाबीन चिल्ली खायची होती म्हणून काही कोणी चहा घेतलाच नव्हता. आणि चहाशिवाय असं आहे आमच्या घरात, चहाशिवाय होतच नाही. किती पण काही खाऊ दे काही होऊ दे पण चहा घेतल्याविना असं वाटतं की संध्याकाळ अपूर्णच आहे. म्हणून सोयाबीन चिल्ली खाल्ल्यानंतर सगळ्यांनी मस्त फरमाईश केली की चहा प्यायचा. तर मस्तपैकी स्पेशल दुधाचा इथं चहा ठेवलेला आहे अद्रक टाकून. चहा जास्त उकळून मला म्हणजे चहा मी जेव्हा करते ना दुधाचा तेव्हा खूप असा उकळलेला चहा मला आवडतो. मलाच काय कोणाला पण दुधाचा चहा जास्त उकळूनच आवडत असेल, कारण दुधाचा चहा जास्त उकळवलेला छान लागतो. नाहीतर मग कुणी फक्त असं उकळ फुटली तर लगेच ते चहा देतात, ते मला आवडत नाही. मी खूप असा मस्त उकळून देते. त्यानंतर चहा मी पण पिते आणि दुसऱ्या व्यक्तींना पण देते, तेव्हा चहा पिण्याची मज्जा येत असते. इथं मस्त चहा वगैरे पिऊन मस्त सगळेजण बसलो होतो गप्पा गोष्टी करत बाळासोबत खेळत. तर इथं बघा जे आपलं फुलपात्र असतं ते फुलपात्रच म्हणतो बरं का आम्ही, तुम्ही कोणी काय म्हणत असेल काय माहिती, वेगळं म्हणतात सगळ्यांच्या गावाकडे, तर आम्ही याला फुलपात्रच म्हणतो. तर ते जर डोक्यावर ठेवलं ना तर तो पूर्ण असं डोक्यावर हात पुरवत होता. इकडं माझ्याकडं झालं तर लगेच त्यांच्याकडं सिद्धू म्हणजे नंदूबाईचा मुलगा आहे तर त्यांच्याकडे जात होता. तर तीच मजा घेत होतो त्याची आम्ही एकमेकांकडे मस्त येत होता. त्याचे म्हणजे प्रयत्न चालू होते की ते मला भेटावं असं, तेच बघत होतो आम्ही सगळेजण मस्त. त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या, थोडंसं बसलो सगळेजण, मस्त खाणं पिणं झालं. आणि त्यानंतर मग थोडंसं म्हटलं जेवण करावं, कारण सोयाबीन चिल्ली खाऊन तर काय कोणाला भूक नव्हतीच, पण मग लागलेच भूक तर थोडं मी करून घेतलं. आणि त्याच्या आधी जे पापड केलेले होते दुपारचे तर ते वाळून मस्त 2 टपात भरून ठेवलेले होते. 4 किलोचे पापड केले उडदाचे, कारण
मस्त असतात. तर खिचडीसोबत आवडतात मला म्हणजे सगळ्यांनाच आवडतात. म्हणजे जास्त पण केले नाही, जास्त कमी पण केले नाही. 4 किलो आम्हाला होतात. आणि हे पापड काही एवढे हे नाही, कधी पण करता येतात आपल्याला. संपले लागलंच की बाबा करायचे आता तर आपण करू शकतो, एवढं काही नाही. कोणत्या पण ऋतूमध्ये ते काही वाळवायला एवढं ऊन वगैरे काही लागत नाही. म्हणून मग 4 किलोचेच केले. आणि ते आहे ना टपमध्येच पडलेले होते, दुपारी मस्त वाळून टपामध्ये ठेवलेले होते. म्हणलं चला आज स्वयंपाक वगैरे कमी आहे तरी जी कामं आहेत ना ती करून घेते. तर डबे मस्त रिकामे केले, 2 डबे. 2 डब्यांमध्ये मस्त भरून आणि मस्त मांडणीवर सगळे डबे वगैरे लावून दिले. आणि त्यानंतर ना मग मला इथं करायच्या होत्या पोळ्या. थोड्या पोळ्या म्हणजे दुपारचंच पीठ होतं थोडंसं पातेल्यात, ते मी आहे ना पापड ठेवेपर्यंत आहे ना थोडं गरम पाण्यात ठेवून दिलं होतं. कारण कसं फ्रीजमध्ये पीठ जर ठेवलं ना तर खूप असं घट्ट होऊन जातं आणि पोळ्यासुद्धा व्यवस्थित येत नाही बरं का फ्रीजमध्ये पीठ ठेवलं तर. पण थोडंसं उरतं कधी ते, पोळ्या टाकून देण्यापेक्षा ते आपण जे तेव्हा जर करून घेतले ना मग पोळ्या पडून राहतात आणि टाकावून जातात मग त्या पोळ्या. त्यापेक्षा आपण पीठ म्हणजे असं फ्रीजमध्ये ठेवून हे नंतर केलेल्या त्या बरं पडतात, मला तरी असं वाटतं. असं म्हणतात फ्रीजमध्ये पीठ ठेवलेलं चांगलं नसतं, पण फेकण्यापेक्षा तर हे बरंच असतं, मला असं वाटतं. तर इथं मी पोळ्या करून घेणार आहे. जास्त काय नव्हते, 2-3च पोळ्या करायच्या होत्या कारण कोणाला भूकच नव्हती. मस्त पोटभर अशी चिल्ली खाल्लेली होती सगळ्यांनी. तर म्हणलं चला पोरं आहेत त्यांना तर भूक लागतेच, मग त्यांच्यासाठी थोड्या पोळ्या करून घेतल्या. आणि हे थोडं बेसन पोळी करणार होती मी. ते पण म्हणजे बेसन पोळी करायला गेली पण काही व्यवस्थित एवढ्या आल्या नाही, का बरं काय माहिती. तवा जास्त तापला होता वाटतं, पोळ्यांचाच तवा होता आणि लवकर गॅस कमीच, म्हणजे माझ्या लक्षातच आलेलं नाही की तवा खूप तापलेला आहे असं. मी दुसऱ्याच याच्यात गेले आणि खालून पूर्ण असं लागून गेलेलं होतं ते. चला तरी ठीक आहे, छान लागत होतं एका बाजूने. एवढं काही पीठ नव्हतं, 2-3 पोळ्यांचं पीठ होतं म्हणून करून घेतलं. ते कसं पोरांना असं काही राहिलं तर खायला म्हणजे मज्जा पण येते आणि त्यांना असं काही चटपटीत असलं तर मग खायला काय रेडीच असतात. तर घरात काय कोणी एवढं असं खात नाही, पोरं असले की मगच होतं हे सगळं. तर बघा मग केलं आणि लगेच झालं का त्यांचं चालू होऊन जातं आणि ते खातात ना, तेच खूप छान वाटतं करायलासुद्धा. मग आपल्याला भारी वाटतं. तर इथं मस्त पोळी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. चवीला खूप छान होती, फक्त तुटली माझ्याकडनं एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि